पाहताय जेबी टीव्ही न्यूज। बातमीत सत्यता हीच आमची ओळख। आदिवासी आरक्षणात सरकारची पुरस्कृत घुसखोरी, शिवाजीराव ढवळेचा गंभीर इशारा। आदिवासी आरक्षणात सरकारची पुरस्कृत घुसखोरी, शिवाजीराव ढवळेंचा गंभीर आरोप। हक्कासाठी व्यापक लढा उभारणार। आदिवासी एकलव्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव ढवळे यांनी धुळे जिल्हा दौऱ्यावर असताना आदिवासींच्या आरक्षणात काही समूह घुसखोरी करत असून हा संपूर्ण कार्यक्रम सरकार पुरस्कृत असल्याचा गंभीर आरोप केला आहे। धुळे तालुक्यातील ग्रामीण भागात कार्यकर्त्यांचे मेळावे घेतल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला। यावेळी ते म्हणाले की गेली 25 वर्ष आम्ही आदिवासींच्या हक्कांसाठी आणि संरक्षणासाठी आंदोलन करत आहोत। मात्र आज आमच्या समोर नवीन आव्हानं उभी राहिली। फोडा आणि राज्य करा या नीतीप्रमाणे सरकार समाजात भांडणं लावून देत आहे। ज्या मागण्यांना कोणताही संविधानिक आधार नाही त्या मागण्या राजकीय ताकदीच्या जोरावर रेटून दुसऱ्यांच्या हक्कांवर अतिक्रमण करण्याचा बेकायदेशीर प्रयत्न सुरू आहे। त्यामुळे आदिवासी समूहाला आपल्या मूळ प्रश्नांपासून विचलित करून जे आहे ते टिकवा या बचावात्मक भूमिकेत ढकललं जात आहे। या घुसखोरी विरोधात आणि आदिवासींचे हक्क अबाधित ठेवण्यासाठी राज्यव्यापी लढा उभारण्याची गरज असून धुळ्याचा दौरा हा त्याच नियोजनाचा भाग आहे। मुख्य संपादक जतीन बोरसे। एकलव्य संघटनेच्या वतीने धुळे जिल्ह्यातील एकलव्य संघटनेच्या आमच्या प्रमुख लोकांनी आज धुळे तालुक्यातल्या ग्रामीण भागामध्ये काही छोटे छोटे मेळाव्याचं आयोजन केलेलं होतं। आज दिवसभर म्हणजे पुरमेपाडा असेल, कुलठ्या असेल, मांडळ असेल, कोरपाडे असेल या सगळ्या गावामध्ये एकलव्य संघटनेच्या नामफलकाचं अनावरण आणि मेळावे या ठिकाणी आज संपन्न झाले। मला आनंद आहे की एकलव्य संघटनेची ही सगळी आमची धुळे जिल्ह्यातली ही जी टीम आहे ती ग्रासरूटवर अगदी लोकांना संघटित करण्याच्यासाठी एका विचाराच्या पातळीवरती समूहाला एकत्रित करण्यासाठी प्रयत्न करत गेली 25 वर्षापासून आदिवासींच्या हक्कासाठी, त्यांच्या संरक्षणासाठी आणि त्यांच्या मानवी मूल्यांची पायमल्ली होऊ नये यासाठी आम्ही गेली अनेक वर्षापासून आंदोलनं करतो। परंतु आज मात्र नक्कीच आमच्या समोर आव्हाने आहे। आदिवासींच्या आरक्षणामध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न काही लोक करत आहेत आणि माझा स्पष्ट आरोप आहे की हे सगळं सरकार प्रायोजित कार्यक्रम आहे। इथल्या छोट्या छोट्या समाजामध्ये एकामेकांमध्ये झगडे लावून देणे म्हणजे जोडा, फोडा, तोडा आणि राज्य करा अशी जी पूर्वीची हुकुमशहाची नीती असायची त्या नीतीप्रमाणे इथे समूहामध्ये संघर्ष उभा करण्याचा प्रयत्न शासनाकडनं केला जातो आहे। परंतु माझं असं म्हणणं आहे की त्याला संविधानिक अधिष्ठान असलं पाहिजे, संविधानिक मागण्या इथल्या लोकांनी केल्या पाहिजे, परंतु ते होताना दिसत नाही। ज्याच्या हातात ससा तो पारधी अशा पद्धतीची जी जुनी मन असायची अशाच पद्धतीनं ज्याच्याकडे राजकीयदृष्ट्या ताकद आहे आणि राजकीयदृष्ट्या संघटित असणारा जो समूह आहे तो समूह दुसऱ्या समूहावर अतिक्रमण करण्याचा प्रयत्न बेकायदेशीररित्या करतो आहे आणि म्हणून बाकीच्या गोष्टीकडचं लक्ष वळवण्यासाठी किंवा त्याच्या जीवनमरणाच्या संदर्भातल्या मागण्या त्यांना मांडूच नाही। आम्हाला जे मिळते निदान त्याच्यात तरी आम्हाला राहू द्या, म्हणजे भीक नको पण कुत्रावर अशा पद्धतीचा ही वेळ आदिवासी समूहावर येत आहे आणि म्हणून त्याचं संरक्षण करण्याच्यासाठी एक व्यापक लढा उभा करण्याची आवश्यकता आहे आणि आजचा हा जो कार्यक्रम आहे हा त्याच नियोजनाचा भाग आहे। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टीव्ही न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।